नमस्कार रसिक श्रोते हो. आजच्या अभिवाचनामधील स्त्री व्यक्तिरेखा सर्पकन्या पद्मश्री गुलाबो सपेरा. राजस्थानच्या संस्कृतीतील विविध रंग येथील लोकजीवनातही आढळतात. शेतीच्या हंगामातील विधी असोत, स्थानिक जत्रा किंवा सण उत्सव असोत, संगीत आणि नृत्याच्या सादरीकरणाने हा आनंद साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे राजस्थानला लोकनृत्याची समृद्ध परंपरा आहे. राजस्थानमध्ये कालबेलिया, घुमर, चारी, तेरा ताली, कच्छी घोडी, गेर, दांडिया गेर, अंगी गेर, स्वांग गेर, भिलोंका गेर, चंग धमाल, बामरसिया, चारकुला असे लोकनृत्याचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत. राजस्थानच्या लोककलेचा तो अविभाज्य भागच आहे. राजस्थानातील जयपूरच्या सर्पकन्या, महिला सबलीकरणाच्या क्रांतिकारी उद्गात्या गुलाबो सपेरा यांनी कालबेलिया या लोकनृत्य शैलीद्वारे आंतरराष्ट्रीय कीर्ती संपादन केली आहे. राजस्थानच्या या प्रख्यात लोकरंगनायिकेने 165 देशांमध्ये कालबेलिया लोकनृत्याचे कार्यक्रम सादर करून प्रचंड कीर्ती मिळवली आहे. गुलाबो सपेरा या जणू राजस्थानातील लोककला क्षेत्रातील लिजेंड आहेत. कालबेलिया लोकनृत्याची ओळख आणि या लोकनृत्याचा इतिहास गुलाबोंपासून सुरू होतो आणि या लोकनृत्याचा परमोत्कर्ष बिंदू गुलाबोंपर्यंतच येऊन थांबतो. परंपरा आणि नवता यांचा सुंदर समन्वय म्हणजे गुलाबोंचे कालबेलिया नृत्य. कालबेलिया म्हणून हा नृत्य प्रकार ओळखला जात असला तरी मुळात सपेरा नृत्य हीच त्याची ओळख असल्याचे गुलाबो सांगतात. गुलाबोंचा जीवन प्रवास शून्यातून भरारी घेणारा आहे. प्रवास थक्क करणारा आहे. स्वप्नापेक्षाही सुखद सत्याचा वेध घेणारा आहे. कल्पनेतही जी गोष्ट शक्य नाही अशा आनंदित घटितांचा आहे. गुलाबो केवळ एका लोकनृत्याची दंतकथा नाही तर सपेरा समाजाचीच देवी कथा आहे. ही सर्पकन्या सपेरा समाजाची वरदायिनी नायिका ठरली आहे. कालबेलिया नृत्य हा राजस्थानातील एक लोकप्रिय नृत्य प्रकार असून ते विलक्षण मोहक, नेत्रसुखद आणि गतिशील आहे. पुंगी, डफली, चंग, घेरा या संगीत वाद्यांच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या या नृत्यात नर्तिका हस्तमुद्रा, कटिविन्यास, पदन्यास सादर करतात, तर पुरुष वाद्यवादन करतात. पायामध्ये घुंगरू बांधलेल्या नर्तिका सरारारा असे चित्कार करीत गिरक्या घेतात. पाठीची कमान करीत पापणीवर सोई उचलतात, कागदी नोटा उचलतात. नृत्यातील त्यांचा पदन्यास हा सापाच्या चपळाईचा असतो. पाठीची कमान टाकतानाच गोल फिरताना या नर्तिकांचे नृत्य केवळ विलोभनीय असते असे नाही, तर शरीर सौष्ठवाच्या कौशल्याचा तो एक मनोहारी प्रयत्न असतो. काल म्हणजे मृत्यू आणि बेली म्हणजे मित्र. कालबेलिया म्हणजे मृत्यूशी केलेली मैत्री असा शब्दशः अर्थ होतो. कालबेलिया नृत्य हे भटक्या विमुक्त कालबेलिया समाजातील कलावंत स्त्रिया सादर करतात. हे लोक व्यावसायिकरित्या सर्प पकडणारे असतात. उत्सवाच्या वेळी सादर होणारे कालबेलिया नृत्य काळासंगे रंगमंचावरील नृत्य म्हणून सादर होऊ लागले. ही मूळची सपेरा म्हणजे गारुडी जमात. स्वतःला नागपंथी म्हणवते. कानिफनाथ हे आपल्या समाजाचे दैवत असल्याचे ते मानतात. राजस्थानातील पाली, अजमेर, चित्तौडगड, उदयपूर आदी जिल्ह्यात हा समाज बहुसंख्येने आढळतो. साप पकडणे, सापाच्या विषाची औषध म्हणून विक्री करणे, जंगलातील वनौषधी गोळा करून त्यावर प्रक्रिया करून त्या विकणे, गावोगाव जाऊन घरोघरी सापाचे खेळ करणे अशी कामे प्रामुख्याने गारुडी करतात. ते पुंगी आणि ढोल वाजवतात आणि त्यांच्या स्त्रिया नृत्य करतात. कालांतराने हेच कालबेलिया लोकनृत्य म्हणून ओळखले जाऊ लागले. 1972 साली वन्यजीवन कायदा अस्तित्वात आला आणि त्यानंतर सर्पांशी निगडीत सर्व समाजाच्या सर्व व्यवहारांवर बंधने येत गेली. पठारी भागातील भटक्या विमुक्त कालबेलिया समाजावर मारियम रॉबर्टसन यांनी मौलिक संशोधन केले आहे. कालबेलिया जमातीत घरातील पुरुष स्त्रियांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करतात. या समाजातील स्त्रियांचा समाजाशी फारसा संबंध राहत नाही.
त्या पडदानशीन असतात. या स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता. वयाच्या 10व्या वर्षापर्यंत मुलींना घराबाहेर शाळेत पाठवले जात नसे. ही प्रथा बदलण्याचे महत्त्वाचे कार्य गुलाबो यांनी केले. त्यांच्यामुळे ह्या समाजात मुलगी शिकली आणि प्रगती झाली असे चित्र आज निर्माण झाले आहे. गुलाबो सपेरा यांच्या वडिलांचे नाव भैरूनाथ तर पतीचे नाव सोहनाथ आहे. त्यांची स्वतंत्र अशी सपेरा भाषा आहे. अन्य समाज घटकांपासून गुप्तता पाळण्यासाठी ते ही भाषा वापरतात. कालबेलिया आपल्या घरादाराला सोडून बाहेर जातात त्यावेळी स्वतःच स्वयंपाक करतात. या स्त्रिया मुलाबाळांचे, शेळ्या मेंढ्यांचे पालनपोषण करतात. घागरा, चोळी, कुर्ती अशा वेशातल्या कालबेलिया स्त्रिया प्रामुख्याने काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. जयपूरपासून काही अंतरावर सपेरा वसाहतीत राहणाऱ्या गुलाबो यांनी या समाजाच्या भौतिक उत्थानाचे मोठे कार्य केलेले आहे. 9 नोव्हेंबर 1970 रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी अजमेर येथे गुलाबोंचा जन्म झाला. आम्ही भिक्षा मागून खाणारे नाथपंथी होतो, आजही आहोत, असे गुलाबो यांनी आवर्जून सांगितले. धनत्रयोदशीला माझा जन्म झाला त्यामुळे माझे नाव धन्वंतरी ठेवण्यात आले असेही त्या म्हणतात. पुढे त्या म्हणतात, आमच्या समाजात एका मुलीनंतर दुसरीनंतर तिसरी जन्माला आली तर तिला पुरून टाकीत असत. कारण 3 मुलींनंतर मी 4थी मुलगी जन्माला आले आणि माझ्याही बाबतीत दुर्दैवाने तेच घडलं. गुलाबो पुढे म्हणतात, मला जन्मतःच गावाबाहेर जमिनीत पुरले. वडील घरी आले. त्यांनी हा प्रकार समजताच ते संतापले आणि म्हणाले की माझ्या मुलीला कोठे पुरले ते सांगा. शेवटी माझ्या मावशीने जोखीम पत्करली. जात पंचायतीने बाहेर काढले तरी चालेल, पण मी धन्वंतरीचे प्राण वाचवणार असा तिने निश्चय केला. घरचे सगळे झोपी गेल्यावर रात्री 12 वाजता माझ्या वडिलांना ती गावाबाहेर घेऊन गेली आणि मला जिथे जमिनीत पुरले होते ती जागा त्यांनी वडिलांना दाखवली. माझ्या हृदयाचे ठोके सुरूच होते, श्वासही सुरू होता. ही त्या चामुंडे मातेचीच कृपा असेही ते म्हणतात. एकदा खूप आजारी पडले असताना वडिलांनी मला अजमेरच्या ख्वाजाच्या दर्ग्यावर नेले. जवळजवळ शेवटच्या घटका मी मोजत होते. 1.5 तासांनंतर चमत्कार झाला आणि माझ्या छातीवर एक गुलाबाचं फूल पडलं. मी मृत्यूच्या दारातून परत आले आणि लोक वडिलांना म्हणाले, मर्दा बेटी जिंदा हुई है, ख्वाजा का चमत्कार है, गुलाब का फूल गिरा, इनका नाम गुलाब रखो. अशा रीतीने मी धन्वंतरीची गुलाब झाले आणि पुढे गुलाबो म्हणून ओळखले जाऊ लागले. 1985 साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांस्कृतिक सल्लागार राजीव सेठी यांनी नवी दिल्लीत गुलाबो यांच्या नृत्याचा कार्यक्रम पाहिला आणि त्यांना अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या भारत महोत्सवात कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली. 1986 साली लंडन, हॉलंड, बेल्जियम आदी देशांचा दौरा त्यांनी केला. राजीव गांधी यांना त्यांनी वॉशिंग्टनच्या भारत महोत्सवात राखी बांधली. आप मेरी बहन हो, कभी कुछ मदत लगेगी तो जरूर याद करना, असा विश्वास राजीव गांधी यांनी दिल्याचे गुलाबो आजही मोठ्या अभिमानाने सांगतात. सन 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गुलाबो यांना भारत सरकारतर्फे सन्मानित करण्यात आले. आत्मविश्वास असल्याने जीवनाचा मोठा पल्ला आपण गाठू शकल्याचे त्या सांगतात. कालबेलिया नृत्यातील अनेक हस्तमुद्रा, कटिविलास, पदन्यास हा आपणच आपल्या प्रतिभेतून, कल्पनेतून सादर केल्याचे त्या मोठ्या अभिमानाने सांगतात. अरे रे 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 रे, हे नादमय गाणे ही आपलीच निर्मिती असून या गाण्याचा प्रत्यक्ष कालबेलिया नृत्याशी काहीही संबंध नाही. नृत्यात अधिक जोश निर्माण व्हावा, गती यावी म्हणून हे चित्कारवजा गाणे तयार केल्याचे त्या म्हणाल्या. अजमेर या आपल्या जन्मस्थानी सपेरा विद्यालय स्थापन करण्याचा त्यांचा संकल्प आहे. या विद्यालयात मुलामुलींना औपचारिक शिक्षण, त्याचबरोबर सापाचे विष कसे काढतात याचे प्रशिक्षण दिले जाईल. वनौषधींचा अभ्यास शिकवता जाईल. गुलाबो आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोककलावंत आहेत. केवळ कलावंत म्हणून अथवा यशस्वी गृहिणी म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या गुलाबो आता समाजसेविका झाल्या आहेत.
कोरोना काळात स्थानिक खासदारांकडे विनंती अर्ज करून त्यांनी आपल्या सपेरा समाजासाठी अन्नधान्याचे किट्स मागवून घेतले आहेत. इतकेच नव्हे तर घरोघर आर्थिक मदतही पोचवली आहे. गुलाबो यांच्या नृत्य सेवेच्या परंपरेतून कालबेलिया नर्तिकांचे आज शेकडो गुलाब ताटवे राजस्थानात पुरले आहेत. खरोखरच गुलाबो केवळ सर्पकन्याच नाहीत, तर सपेरा समाजाची वरदायिनीच आहेत. धन्यवाद.